देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या सीबीआय तपासाला मोठी गती आली आहे. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार आणि मास्टरमाइंड लातूरमधील सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी हाच असल्याची धक्कादायक माहिती सीबीआयच्या सखोल चौकशीतून समोर आली आहे. या प्रकरणी सीबीआयने कुलकर्णी यांना लातूरमधील त्यांच्या राहत्या घरातून 14 मे रोजी ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी काल रात्री उशिरा त्यांना पुण्यात नेण्यात आले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचे पथक पुण्यात तपास करत होते. या तपासादरम्यान मिळालेल्या महत्त्वपूर्ण धाग्यांवरून आणि गुप्त माहितीच्या आधारे सीबीआयचे पथक बुधवारी रात्री तातडीने लातूरमध्ये दाखल झाले. लातूरातील कैलाशनगर भागात राहणाऱ्या सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांच्या घरावर पथकाने छापा टाकला. मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कुलकर्णी यांच्या लातूरमधील राहत्या घरीच त्यांची कसून आणि सखोल चौकशी केली. या प्राथमिक चौकशीत महत्त्वाचे पुरावे हाती लागल्यानंतर सीबीआयने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. काल रात्रीच्या सुमारास त्यांना पुढील चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी पुण्याला रवाना करण्यात आले. सीबीआयच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुलकर्णी हेच या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार किंगपिन असल्याचे स्पष्ट होत आहे. एकमत डिजिटल करिता नितीन बनसोडे, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.